शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे डोसे हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार डॉक्टर संजय कुटे तसेच शेतकरी नेते रविकांत तुपकर, त्यांचे बंधू नंदू तुपकर यांनी जळगाव येथे डोसे कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेत त्यांनी निवेदनही स्वीकारले। 2 मार्च 2026 रोजी कवठळ भेंडवळ मार्गावर घडलेल्या या घटनेत वृषाली गावंडे यांच्या पतीनेच अपघाताचा बनाव रचून सुपारी देत हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे। या प्रकरणात पती प्रकाश गावंडे यांच्यासह इतर आरोपींना जळगाव जामोद पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। मृत वृषाली गावंडे या जळगाव जामोद तालुक्यातील होत्या। पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या। या प्रकरणात कुटुंबियांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच खटला विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवावा अशी मागणी केली। याशिवाय संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय कडे देण्यात यावी अशीही मागणी केली। यावेळी युवा सेनेचे लोकसभा अध्यक्ष चेतन घिवे पाटील, तालुका प्रमुख केशव ढोकणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच मृत शिक्षिकेचे वडील नागोराव डोसे, आई छाया डोसे, भाऊ सुमित डोसे यांच्यासह नातेवाईक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते।